महाराष्ट्र से भंडारा जिले के चिखली गांव से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। तुमसर तहसील के चिखला गांव से 1 जनवरी की शाम को 4 साल का बच्चा नील चौधरी अचानक लापता हो गया। वहीं वन विभाग और पुलिस की टीम बच्चे का अपहरण का भी कयास लगा रही है कि कहीं बच्चे का अपहरण तो नहीं किया गया। वहीं यह गांव जंगल इलाके में होने से किसी खूंखार जानवर जंगल तो नहीं ले गया, जिसके लिए श्वान दल को भी बुलाया गया, जिसके बाद बच्चे का पता नहीं चल सका। तुमसर तहसील के चिखला गांव के शुरुआत में 52 कॉलोनी में 4 साल का नील यार्ड में खेल रहा था। हालांकि अंधेरा होने के बाद भी नील घर नहीं लौटा, जिसके बाद परिवार ने पड़ोसियों की मदद से गांव में तलाश किया गया। हालांकि गांव में पता नहीं चल पाया तो आखिरकार हताश परिजन गोबरवाही थाने पहुंचे और गोबरवाही पुलिस में नील के लापता होने की शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तलाश का दौर शुरू किया, लेकिन वह अभी तक नहीं मिल पाया है। पास में जंगल होने के कारण वन विभाग को भी इसकी सूचना दी गई। 3 दिन तक पुलिस एवं वन विभाग की टीम ने जंगल छान मारा। ड्रोन कुत्तों के जरिए भी तलाश की गई, लेकिन फिर भी नील चौधरी का कोई पता नहीं चल पाया है। नील की मां की नजरें जंगल की ओर टिकी है, लेकिन नील का पता अभी तक लगने में नाकाम साबित हो रहे हैं। ग्रामीणों का कहना है कि चिखला गांव में अक्सर जंगली जानवर आते हैं और वे ही बच्चे को उठा ले जाते हैं, लेकिन यह बताया गया है कि पुलिस वन विभाग उस तरह से सर्च ऑपरेशन नहीं चला रही है जैसा उसे करना चाहिए, और इसकी बजाय इस मामले को एक दूसरे के ऊपर डाल रही है। इसलिए ग्रामीण आक्रामक हो गए और कहा कि अगर आज नील का पता नहीं लगा तो वे कल से थाना वन विभाग कार्यालय के समक्ष धरना प्रदर्शन करेंगे। आरती मनोज चौधरी। मी तर नाही होतो सर. मला फोन आलेला होता 6:30 पावणे 7ला एक मुलगा हरवलेला आहे म्हणून. मी इथं नाही होतो, बाहेर गेलो होतो कामाने. इथं खेळत होता म्हणे. खेळता खेळता कुठे गेला तू नाही माहिती. त्याच्यात घेतला म्हणतात. इकडे तिकडे पाहिला कुठेच नाही सापडला तू. काही नाही तू. मला एकावर शंका होती, त्यांचे नाव सांगून दिलं. माझी याच्यावर शक होता तू. रात्रीला आमच्या मॅडमचा फोन आला. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार इकडे आलो. साहेबांबरोबर पोलीस स्टेशनवाले साहेब, गिरी साहेब यांची टीम होती. त्यांच्याबरोबर पूर्ण रात्रीला सर्च केला. रात्री 2 वाजे खाली उतरला. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोलीसवाल्यांबरोबर टीम बरोबर आमचे पथक पूर्ण सर्च मारला आणि आज पण त्यांच्याबरोबर पथकांबरोबर आम्ही हा सर्च मारत आहोत, पण तसं काही आढळलं नाही. काहीच जंगली प्राण्यामुळे गेला असेल तर काही ना काही सुरत जंगली प्राणी सोडत असतो. मी ऋषभ मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य चिखला. 1 जानेवारी 2025ला सुमारे 4च्या दरम्यान नील चौधरी हा 4 वर्षाच्या चिमुकला अंगणामध्ये खेळत होता, 52 क्वार्टर लाईनीमध्ये. त्याची आई पण होती, पण अचानक तो मुलगा सडनली हरपल्यासारखा झालेला आहे. आता तो हरपला किंवा त्याचे कोणी अपहरण केलं किंवा जनावराच्या शोधामध्ये आला, ह्या सर्व गोष्टीचा निष्कर्ष लावण्याकरिता पोलीस स्टेशन सायंकाळी कंप्लेंट दिला. सर्वजण आले, बघितला, पण रेस्क्यू टीमद्वारे काही त्याची माहिती पडली नाही. काल डॉग स्क्वॉड वगैरे पण आला होता, पण त्यामुळे काही शोध लागलेला नाही. आज पण आले, काल पण आले, म्हणजे लगातार आता 3 दिवस होऊन गेले. त्यांचा शोध सुरू आहे, पण आतापर्यंत कसल्या प्रकारचे निष्कर्ष लागलेला नाही. जवळ जंगल लागून आहे, काही पण होऊ शकते, अपहरण पण होऊ शकते किंवा रानटी जंगलाचे बी शिकार होऊ शकते. आम्हाला हा जर बघितला चिखला हा गाव, हा पेच प्रकल्पामध्ये समुद्राच्या जंगलाशी जोडलेल्या पहाडीशी येथे जनावरांचा शोध खूप प्रकारचे असते. वाघ नेहमी निघत असतात. खदान एरिया, मॉईल एरिया आहे आणि वाघांचे पिल्लांचे खूप मोठा इकडे प्रतिसाद असते. त्याच्या अनुमान किंवा त्याचा अंक जो किती वाघाची संख्या किंवा जनावरांची संख्या हा फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही काही आकलन नाही. तरी त्याचा शोध लावण्याकरिता फॉरेस्ट डिपार्टमेंट हा निष्क्रिय असं वाटत आहे. कारण जेव्हापासून ते आले तोपर्यंत बसलेच आहेत. इव्हन आम्ही माहिती इकडे-तिकडे वरच्या अधिकाऱ्यांना पण दिला, पण यांची कसलीही प्रकारची शोध घेणारी स्क्वॉड टीम आलेली नाही. हे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचे 3-4 लोक आले, बरोबर पाहणी करतात गावच्या लोकांसोबत आणि कसल्याही प्रकारचे शोध लागले नाही. आमची अशी इच्छा आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट स्क्वॉड टीम बोलवावी बाहेर किंवा वरच्या अधिकाऱ्यांना असा आमच्या आग्रहाचं निवेदन आहे की त्यांनी बाहेरची टीम बोलवून सारी प्रतिसाद द्यावा आणि शोध घ्यावा. आम्हाला त्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची कशा प्रकारचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करावा, हीच आमची विनंती आहे. आणि एवढा सांगू इच्छितो, जर महान्यूज 7 के लिए जितेंद्र पटले, सिहोरा, महाराष्ट्र।